या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना, दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण. रूट कॅनॉल, डिजिटल एक्स-रे, स्माइलिंग डिझायनिंग, वेडेवाकडे दात सरळ करणे, मशीनद्वारे दात साफ करणे, लहान मुलांच्या दातावरील सर्व उपचार, आधुनिक सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या. गाळा नंबर 41, आंबेडकर शॉपिंग सेंटर, विंचूर रोड, शिवसृष्टीजवळ, येवला. नमस्कार, आपण पाहत आहोत SK9 येवला न्यूज. निफाड तालुक्यातील देवगाव मंडळातील शेतकऱ्यांचे सरकारी धोरण आणि पीक विमा कंपन्यांविरोधात सरण आंदोलन. रब्बी हंगामात अतिवृष्टीमुळे सोयाबीन, मका, टोमॅटो व इतर पिकाचे 70 ते 90% नुकसान झाले असताना विमा कंपन्यांनी चुकीच्या पद्धतीने पंचनामे करून शेतकऱ्यांच्या नुकसानीचे दावे फेटाळून शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. याचा निषेध करण्यासाठी निफाड तालुक्यातील देवगाव येथील शेतकऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर सरण रचत त्यावर बसून आंदोलन केले. या प्रसंगी विमा आमच्या हक्काचा, नाही कोणाच्या बापाचा, विभागाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंडे यांची नियुक्ती करावी अशा जोरदार घोषणा देण्यात आला. सदोष पीक कापणी प्रयोगाची चौकशी करावी. देवगाव येथील तापमान केंद्राच्या तुमच्या नोंदीची दखल घ्यावी. आपल्या विमा कंपन्यांना पुरेसे मनुष्यबळ देऊन तालुकानिहाय विमा केंद्राची स्थापना करावी. शासकीय पंचनामे व विमा कंपन्यांचे निकष यातील विसंगती दूर करावी. चुकीचे अहवाल देणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे. नाकारलेले दावे तात्काळ मंजूर करून नुकसान भरपाई द्यावी. या प्रमुख मागण्या करण्यात आल्या. यावेळी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. SK9 येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट, निफाड. मिळाला पाहिजे, मिळाला पाहिजे, पीक विमा मिळाला पाहिजे, मिळाला पाहिजे, पीक विमा मिळाला पाहिजे, पीक विमा मिळाला पाहिजे, पीक विमा आमच्या हक्काचा, पीक विमा आमच्या हक्काचा, पीक विमा मिळाला पाहिजे, पीक विमा. मागील वर्षी जो काही आमच्याकडे अतिवृष्टी झाली त्याच्यामुळे आमच्या शेतातील टोमॅटो असतील, मका असेल, सोयाबीन असेल, याचं 90% नुकसान झालं. त्या कांद्यांचं नुकसान झालं. शासनाने, महसूल विभागाने त्याचे रीतसर पंचनामे केले. त्या नैसर्गिक आपत्तीतून आम्हाला त्याची मदत पण दिली. पण आम्ही काही पंतप्रधान पीक विमा योजनेचे जे काही विमा काढलेले होते त्या विमा दावे शासनाने पीक कापणी प्रयोग, विमा कंपनी पीक कापणी प्रयोग सदोष झालेले, पीक कापणी प्रयोगात तुमच्या उत्पन्नात घट नाही आहे हे काही आम्हाला कारणे देऊन आमचे पीक विमा दावे हे डावलले, नाकारले. त्याच्या मागणीसाठी आज आम्ही इथे सरण आंदोलन करत आहे. जे काही आमच्या मागण्या आहेत, जे पीक कापणी प्रयोग झाले हे सदोष आहे, त्याचे ते रद्द करून आम्हाला पंचनाम्यांच्या आधारे विमा कंपनीची रक्कम दावे मंजूर करून आम्हाला रक्कम खात्यात जमा करावी. जो काही आमचा AWSचा जो काही हवामान केंद्र आहे ते हवामान केंद्र बंद होतं, ते हवामान केंद्र दुरुस्त करून त्याचं पुनर्मूल्यांकन करावे आणि जे काही विमा कंपनीचे जे काही जाचक असे शेतकऱ्यांच्या दृष्टीने निकष आहे ते निकष बदलून शासनाने पूर्वीचे निकष कंपनीचे आणून आम्हाला पीक विमा कंपनीची मदत द्यावी ही आमची प्रमुख मागणी. देवगाव मंडळाचं जे आंदोलन आहे शेतकऱ्यांचं, खऱ्या अर्थाने 2025चा जो खरीप हंगाम आहे आपण सगळ्यांनी बघितलं आहे, पावसामुळे तो पूर्णतः वाया गेला होता. शेतकऱ्यांवर जी नुकसानीची जी कुऱ्हाड कोसळली त्याचं मूल्यांकन जे आहे ते अतिशय सदोष पद्धतीनं केलं गेलं. रँडमपणे जसं मगाशी शेतकऱ्यांनी सांगितलं, कुणातरी एका शेतकऱ्याला पकडायचं, बांधावर उभं राहून त्या पद्धतीने मूल्यांकन करून तर त्याचं मोजमापन होणार असेल, हा कुठेतरी शेतकऱ्यांना अन्याय आहे आणि अन्यायाच्या विरोधात याचं आंदोलन आहे. विमा कंपनी असतील, कृषी अधिकारी असतील, यांच्या कधीतरी एक शंका येते की संगनमताने काही गोष्टी होतात की काय, यातून शेतकरी भरला जातो आणि शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने न्याय मिळावा, आमची मागणी सरकारपर्यंत पोहोचावी म्हणूनच हे सर्व शेतकरी बांधव आज सरणावर बसलेले आहेत. आज या ठिकाणी शेतकरी, देवगाव मंडळातील सर्व शेतकरी, 14 गावातील शेतकरी या ठिकाणी जमले आणि ते सरणावर बसले. सरणावर यासाठी बसले का मरण स्वस्थ झाले खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांसाठी आणि शासनाच्या प्रती. तर मागच्या वर्षी पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातला, हैदोस घातला आणि शेतकऱ्यांचं पीक पूर्णपणे वाहून गेलं आणि हे सगळ्याला दिसलं. शासनाने त्याची मदतसुद्धा केली, परंतु पीक विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना ते दिसलं नाही आणि शासनातल्या महसुलाच्या अधिकाऱ्यांना ते दिसलं नाही. इतका मोठा घोटाळा या पीक विमा योजनेमध्ये झाला आहे की शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे यांनी लुबडले आणि आमची हीच मागणी या ठिकाणी आहे की जे काही नवीन नियम लागू केले ते ट्रिगर जे आहेत की मंडळाचं लागू केला जाईल तो पूर्णपणे चुकीचा आहे आणि तो बंद करून
ज्या पूर्वीप्रमाणे जे पंचनामे व्हायचे तसेच पंचनामे केले जावेत आणि प्रत्येक गावातील नुकसानीचा स्वतंत्रपणे त्यांनी त्या ठिकाणी आढावा घेतला पाहिजे. कुठेतरी एका गावात नुकसान झाले नाही म्हणून 13 गावाला जर मारणी घालायचे धोरण असेल तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. आणि नक्कीच या ठिकाणी आंदोलन जर आज शांततेच्या मार्गाने नाही तर आम्ही याच्या पूर्णपणे दोषीवर कारवाई झाल्याशिवाय आणि शेतकऱ्यांना त्यांचे पैसे मिळाल्याशिवाय आम्ही या सारणावर उठणार नाही. आणि उद्या या सारणावर आम्हाला मरायची जरी वेळ आली तर आमची ती तयारी आहे. शेतकरी पीक विमा कंपनी यांनी खरं तर हे पीक विमा केला नाही पाहिजे. शेतकरी अपघात विमा केला पाहिजे. त्यांनी सगळ्या शेतकऱ्यांचा एक अपघात केला. कुठं शेतावर जाऊन पाहणी केली नाही, अंदाजे कुठंतरी कागदोपत्री काम करता. याला तालुका कृषी अधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी, कृषी सेवक बरोबर घेऊन यांनी काम केलं पाहिजे, ही माझी प्रमुख मागणी. आणि यांनी जर हे आमचे पीक विम्याचे पैसे शासनाने आमचे पंचनामे केले, मेच्या 6 तारखेपासून मागील वर्षी पाऊस झाला आणि ते जर शासनाने पंचनामे करून शेतकऱ्याला जर निधी दिला तर पीक विम्याला कळत नाही का? पीक विमा कंपनी आंधळी आहे का? जर ह्या पीक विमा कंपनीनं जर शेतकऱ्याला, केवळ इथल्याच नाही सगळ्या तालुक्यातल्या जिल्ह्यातला शेतकरी तितका एक सगळ्या शेतकऱ्याला पैसे दिले पाहिजे. आणि यांनी जर पैसे नाही दिले तर शेतकरी संघटना ह्या आंदोलनाला पूर्णपणे पाठिंबा देत आहे. आणि हे आंदोलन आज शांततेत दिसतं. मी तुमच्या वतीनं माझ्या सगळ्या मीडियाच्या भावांना, माझ्या पोलीस भावांना विनंती करतो का शेतकऱ्यावर आज सरणावर बसायची वेळ आली. तुम्ही सुद्धा शेतकऱ्याचेच मुलं आहे आणि आता शेतकऱ्याचा अंत पाहू नका. मी माझ्या बोलण्यातून एवढंच सांगण्याचा प्रयत्न करतो, तुम्ही सुद्धा आमची बाजू घ्या. पोलीस भावांना मी नम्र विनंती करतो का कुठेही लाठीकाठी उचलू नका. आमची जी काही तळमळ आहे ही तळमळ इतकी निंदनीय आहे का आम्हाला अक्षरशः सरणावर बसावं लागतं. आणि शेतकऱ्याचं मरण जर इतकं स्वस्त असेल तर सरळ गोळ्या घाला, एवढीच तुमच्या माध्यमातून विनंती करतो. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत श्री गणेशा फिजिओथेरपी क्लिनिक, सायटिका, टेनिस एल्बो, फ्रोझन शोल्डर, पाठदुखी, मानदुखी, सांधेदुखी, लकवा, सेरेब्रल पाल्सी, गरोदरपणातील व्यायाम व नंतरचे व्यायाम, लहान बाळांचे विकार, सांधे बदलानंतरचे व्यायाम, सर्व प्रकारच्या हाडांच्या आजारावर तज्ज्ञ डॉक्टर प्रांजली संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार केले जातील. एक वेळ अवश्य भेट द्या. क्लिनिकचा पत्ता श्री गणेशा फिजिओथेरपी क्लिनिक, 60 फुटी रोड जवळ, येवला.